किसके सर बंधा जाएगा, भाई विक्रम स्पोर्ट्स हसूर या फिर बालाजी ज्वेलर्स। बालाजी ज्वेलर्स की टीम देखिए, इस टीम के पास बहुत बड़े बड़े नाम हैं। इसमें अवधूत पाटिल है, इसमें अमोल लुगड़े है, आशुतोष अंबपकर है, नितिन माटुंगे है, अर्जित सोलसे है, और फिर विकी पुजारी इस टीम में है, सौरभ बहापुरे ये भी इस टीम में है। तो बहुत बड़े बड़े नाम उस टीम में आपके पास दिखाई देंगे। एक कमाल की टीम है। विजय फावले ये भी इस टीम में आपको दिखाई देंगे। इसका मतलब ये पूरे स्टार खिलाड़ियों की टीम है। यहाँ पे अब देखा जाएगा कि किस प्रकार की भिड़ंत यहाँ से भाई विक्रम स्पोर्ट्स के माध्यम से देखने को मिलेगी, क्योंकि एक कद्दावर टीम है, उनके सामने अपना प्रदर्शन करना है। या स्पर्धेसाठी खूप सारे शुभेच्छा आलेत। आमचे परम मित्र मॅन फ्रॉम मल्हारपेठ विशाल काळे यांच्या माध्यमातून देखील शुभेच्छा आलेत या स्पर्धेसाठी आणि समालोचनासाठी देखील। आणि त्याचबरोबर अनिकेत माने आमचे मित्र, एक जबरदस्त खेळाडू, शिरूर तालुक्याचा एक जबरदस्त खेळाडू, कोल्हापूर जिल्ह्याचा एक आयकॉन खेळाडू म्हणून ज्यांची ओळख आहे, अनिकेत माने यांनी देखील या स्पर्धेसाठी आणि या समालोचनासाठी खूप साऱ्या शुभेच्छा दिल्यात। अनिकेत माने आपलं देखील या स्पर्धेसाठी लाख आपण देखील या स्पर्धेसाठी येणार आहोत, त्याबद्दल अनिकेत माने आपलं देखील या स्पर्धेमध्ये युट्यूबच्या द्वारे जोडला गेलात त्याबद्दल खरंच मनपूर्वक स्वागत। आणि अनिकेत मानेंचा देखील खेळ या स्पर्धेमध्ये आपण पाहणार आहोत। तोपर्यंत इथे मात्र मॅचला सुरुवात होते। आजच्या दिवसातील महत्त्वाची मॅच, इथे सुपर 8ची फेरी गाठण्यासाठी आता मात्र एक चान्स, एक संधी, आणि त्या संधीचं सोनं करण्यासाठी दोन टीम, एकालाच कोणाला तरी ते तिकीट मिळणार आहे सुपर 8चं, कोणाला मिळणार यावरती प्रश्नचिन्ह। आणि या प्रश्नचिन्हाचं उत्तर घेऊन मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय सुपरस्टार या कोल्हापूरचा, भुळेगावचा अभिमान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे असा खेळाडू अवधूत पाटील, फलंदाजांचा एक सर्वोत्तम अस्त्र आणि गोलंदाजांचा कर्दनकाळ म्हणून ओळखला जाणारा हा खेळाडू अवधूत पाटील इथे मात्र मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतोय। आज बालाजी ज्वेलर्स संघाकडे तोफखाने आहेत आणि या तोफखान्यातील एक तोफ इथे मात्र 10 झाले अवधूत पाटीलजी। ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, पहिल्या चेंडूवरती मैदानी बॉलचा संपर्क, आणि घडलंय काय, पहिल्या चेंडूवरती अचूकतेचा एक सर्वोत्तम गोलंदाज विकास भवड, पहिल्या चेंडूवरती अवधूत पाटीलला दले माघारी। अवधूत पाटीलची विकेट ही या मॅच मध्ये खूप काही इम्पॅक्ट घडू शकते। पाहायचं काय घडतंय, पहिल्या चेंडूवरती विकेट आले खरी, परंतु इथून पुढे सातत्याने इथे मात्र चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल, कारण का अपोजिट संघाकडे एक तोफ निकामी केले आहे, अजून खूप सारे तोफ आहेत आणि त्याच तोफेतील अजून एक आता महातोफ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आहे। ही तोफ आहे याच कोल्हापूरची आन बान शान म्हणून ज्या खेळाडूकडे पाहिलं जात आहे, कोल्हापूरचा तडका हा कसा असतो हे ज्याने अख्ख्या जगाला दाखवून दिलं, असा एक ISPLचा एक जबरदस्त बॅटर, ISPL स्पर्धा खेळणारा खेळाडू म्हणजेच नितिन माटुंगे मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले। एक जबरदस्त खेळाडू आहेत आणि त्याचबरोबर जर पाहायला गेलं तर क्रिकेटच्या बाहेर हे व्यक्तिमत्व कसं आहे हे जर मला विचारलं तर एक प्रेमळ, एक केअरिंग असं व्यक्तिमत्व म्हणून नितिन माटुंगेला ओळखले जातात, परंतु आता मात्र गोलंदाजांची केअर केली जाणार नाहीये। ओहो, नक्कीच, ओहो काय फटका खेळला पहा। या चेंडूमध्ये तुम्हाला खराबी दिसली, मला तर नाही दिसली आहे। या चेंडूमध्ये सर्वोत्तमता दिसली, परंतु या सर्वोत्तम चेंडूवरती फलंदाजाने काय फटका खेळलाय, अवे फ्रॉम द बॉडी फटका खेळला जरूर, परंतु या फटक्यामध्ये विश्वास होता आणि म्हणूनच या चेंडूवरती चांगला फटका कव्हरच्या दिशेने पाहायला मिळाला। डीपला इथे मात्र प्रोटेक्शन होतं आणि म्हणूनच या चेंडूवरती फक्त एकेरी धावाने श्री गणेश केलाय, सुरुवात केली म्हणूनच इथे मात्र शेवट देखील करायचं आहे। पाहिजे शेवट कशा प्रकारे होईल, परंतु त्याआधी सुरुवात करणं गरजेचं असतं आणि ती सुरुवात केली। आता मात्र अमोल निरगुडे मॅन फ्रॉम
सांगली जिल्ह्यातील एक जबरदस्त ऑलराऊंडर खेळाडू. इथे मात्र खोदून काढण्याचा प्रयत्न, जबरदस्त गोलंदाजी, काय गोलंदाजी आहे. मी आधीच सांगितलंय या आधी असफल जरूर ठरले, परंतु या गोलंदाजाकडे कोणत्याही क्षणी कमबॅक करण्याची क्षमता आहे. हा अचूकतेचा एक गोलंदाज आहे आणि तोच अचूकतेचा गोलंदाज म्हणजेच विकास पवार, मॅन फ्रॉम कळंबा. कळंबा गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू, जबरदस्त व्यक्तिमत्व, कित्येक वर्ष प्रभुत्व गाजवले या खेळाडूने कोल्हापूर जिल्ह्यावरती, असा खेळाडू आहे. ओहो, नक्कीच वेगाने बीट केलाय, जबरदस्त मोठ्या मॅचचा मोठा पराक्रम करण्यासाठी सज्ज झालाय. इथे सुनील शेलार कुठेतरी चूक करताना पाहायला मिळाले, परंतु बॅकअप साठी अजित सौंदरकर आहेत आणि म्हणून या चेंडूवरती फक्त एकच धाव आहे. एकेरी धाव आले, धावसंख्येचं टोटल आतापर्यंत फक्त आणि फक्त 2 धावा. एक विकेट आली पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती अवधूत पाटील माघारी परतले आणि त्यानंतर अक्षरशः धावांचा सुकसुकाट पाहायला मिळतोय, परंतु धावांचा पाऊस पाडण्यासाठी इथे नितीन माटुंगे सज्ज आहेत. नाही आहे नितीन माटुंगे सारख्या फलंदाजांना रोखणं, परंतु गोलंदाज हा देखील जर पाहायला गेलं तर 40+ जवळजवळ खेळाडू आहेत आणि याच 40 वर्षाचा नक्कीच प्रदीर्घ काळाचा अनुभव या खेळाडूकडे आणि तो अनुभव आज या महत्वाच्या मॅच मध्ये पणाला लावला जातोय. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. बॅट स्विंग इथे मात्र जबरदस्त पाहायला मिळालं आहे, परंतु बॅट स्विंग असून चालत नाहीये. इथे धावा येणं देखील गरजेचं असणार आहे. इथे जर पाहायला गेलं तर लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा आलेत, म्हणजेच बॅटचा संपर्क नाहीये. धावा रोखल्या गेल्यात पहिल्या षटकामध्ये किती आल्यात, फक्त आणि फक्त 3 धावा. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाली आहे आणि या जबरदस्त गोलंदाजीवरती सर्व करवीरकर इथे मात्र टाळ्या वाजवताना पाहायला मिळालेत. या मॅच मध्ये हसूर संघ हा करवीर विभागातील प्रत्येक एक सारखाच खेळाडू जो आहे तो निवडला गेला आणि आज भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स हसूर संघ या नावाने हा संघ खेळताना पाहायला मिळतोय. जबरदस्त मॅच होणार या शंका नाहीये. सुनील सर, काय वाटतंय या मॅच बद्दल? जिस प्रकार की शुरुआत की है और खास करके विकास ने बहुत कमाल की गेंदबाजी की है और देखिए अवधूत पाटिल को पहली गेंद के ऊपर आउट किया है और इस मैच में थोड़ा सा सिकंजा कर चुके हैं क्योंकि जिस प्रकार की बल्लेबाजी लाइनअप है बहुत तगड़ी लाइनअप है और उनके सामने जिस प्रकार का अब तक तो अप्रोच दिखा है भाई विक्रम स्पोर्ट्स की टीम ने बहुत जबरदस्त. किरण, इस बार आउटकम से बाहर वाली गेंद अपील, लेकिन इस अपील में दम ज्यादा विश्वास कम था. इस अपील को खारिज किया है क्योंकि सामने वाले बल्लेबाज है नितिन माटुंगे. तो पहली गेंद डॉट आ चुकी है. किरण नल्लवड़े इस ओवर की दूसरी गेंद. ओहो, क्या गेंदबाजी हो रही है, बहुत जबरदस्त गेंदबाजी. मौके पे लग चुका है चौका. देखिए क्या होता है, क्या होता है. और वहां पे गया है थर्ड अंपायर के पास निर्णय. डायरेक्ट हिट लग चुकी है, मामला संगीन है. नितिन माटुंगे चक्रव्यूह बनाया था, उस चक्रव्यूह में फंस चुके हैं, लेकिन इस चक्रव्यूह के बारे में थर्ड अंपायर के पास जाना पड़ेगा.
थोड़ा सा संगीन मामला है, बहुत बड़ी विकेट है, इसलिए ये थर्ड अंपायर के पास जरूर गए। मामला थोड़ा सा संगीन लग रहा है, देखेंगे क्या क्या डिसीजन देते हैं अंपायर। नितिन माटुंगे जैसे खिलाड़ी के लिए और थोड़ा सा प्रेशर अब जरूर अंपायर के ऊपर भी रहेगा। इस बार बल्ले का किनारा है और तेजी के साथ रन प्राप्त भी कर चुके हैं, लेकिन बहुत जबरदस्त बैटल चल रही है। किरण नल्लौड़े जिन्होंने अब तक जिस प्रकार की गेंदबाजी की है, सामना कर रहे हैं नितिन माटुंगे, अमोल निड़ुगड़े, अवधूत पाटिल, लेकिन उनके सामने जिस प्रकार से खड़े हैं विकास और किरण, दोनों ने जज्बा दिखाया लड़ने का और काफी जबरदस्त गेंदबाजी चल रही है। शॉट अच्छी है और वहां से बढ़िया फील की जा चुकी है। निखिल है वहां पे, एक और रन प्राप्त जरूर हुआ है लेकिन खामोश रखा है अब तक बल्ला। किरण इस बार गेंद गेंद जाएगी, अब जाएगी जाएगी जाएगी, इस बार जाएगी है सीमा के बाहर 4 रनों के लिए। स्कोर बढ़ के पहुंचेगा अब 17 पे। पहले ओवर में आए थे मात्र 3। नितिन माटुंगे 8 गेंदों में 15 पे खेलते हुए। पहले ओवर में मात्र 3 रन, लेकिन इस ओवर से रन आ चुके 14 आ चुके इस ओवर से, तो 2 ओवर का खेल खत्म। स्कोर हो चुका है 17। गेंदबाजी में फिर एक बार विकास आते हुए सामना करेंगे अमोल निड़ुगड़े और बारिश की हल्की हल्की बूंदे अब मैदान में दाखिल होती हुई। अच्छी गेंद, बहुत खूबसूरत गेंदबाजी, बहुत ही कमाल का क्रिकेट देखने को मिल रहा है। इस दरमियान ओवर थ्रो के 2 रन और जुड़ जाते हुए स्कोरबोर्ड में, स्कोरबोर्ड के पहुंचेगा अब 19 पे। विकास आते हुए अपने दूसरे ओवर में पहली गेंद के ऊपर वो 2 रन आ चुके लेग वाइज के स्वरूप से। विकास जिन्होंने अपने पहले ओवर में मात्र 3 रन खर्चे थे, पहली गेंद के ऊपर अवधूत पाटिल जैसे बड़ी मतली जाल में फंसाई थी। देखते क्या करते हैं।
ओहो, क्या गेंदबाजी हो रही है, कमाल की गेंदबाजी हो रही है, बहुत ही खूबसूरत गेंदबाजी। इस बार भी रन जरूर सिंगल आएगा, लेकिन वो लेग वाइज के खाते में जाएगा। 20 रन। विकास अब सामना करेंगे नितिन। शॉट अच्छी है, अच्छी है, पीछे निखिल, निखिल ने इस बार कोई गलती नहीं की है, बड़ी मतली मतली नहीं है, मगरमच्छ जाल में फंस चुका है। बहुत खूबसूरत गेंदबाज, उससे बढ़िया कैच निखिल द्वारा, कमाल की कैच पकड़ी है। और हसूर टीम को मोटिवेट करने वाले अवधूत पाटिल देखिए बच्चों जैसी खुशियां मना रहे हैं, क्योंकि उनको पता है उनके टीम ने वो कारनामा कर दिखाया है जो सपने में सोचा था। बहुत कमाल की विकेट आ गई है अवधूत, और प्राइज वाला निखिल को इस वेस्ट कैच के लिए 500 रुपए का इनाम। कमाल की कैच पकड़ी है निखिल ने। नितिन माटुंगे, अवधूत पाटिल दोनों स्टार खिलाड़ी अब इस मैच में बल्लेबाजी तो नहीं करेंगे, और बल्लेबाजी के लिए विजय पावले जरूर आएंगे। बॉल हवा का, हाँ बॉल दिया, विकेट गिरी है। नितिन माटुंगे जैसे बल्लेबाज को अब पवेलियन का रास्ता दिखाया है विकास ने, और क्या गेंदबाजी की है विकास ने, अपने अनुभव का पूरा इस्तेमाल किया है और बता दिया है कि ये बाल ऐसे ही धूप में सफेद हुए नहीं है, इसके लिए बहुत पापड़ बेले हैं, तभी जाके अवधूत पाटिल और नितिन जैसे दोनों बल्लेबाजों का शिकार किया गया है, जाल बिछाया गया था, और कमाल कमाल किया है विकास ने। मानसून का सीजन है, और इस मानसून के सीजन में रबर बॉल की दिलचस्पी है कि यहाँ पे रबर बॉल का टूर्नामेंट में रन बहुत सारे बनते, लेकिन गेंदबाजों ने कमाल किया है। विकास चले सामना करेंगे विजय पावले, जबरदस्त गेंदबाजी, बहुत कड़े सवाल पूछे जा रहे हैं विकास द्वारा, अब तक तो जवाब किसके पास आया नहीं है इस सवालों का। कमाल की गेंदबाजी, लगातार जबरदस्त गेंदबाजी होते हुए। टॉस जीता तो और गेंदबाजी करने का फैसला अब तो सही लग रहा है विकास ने जो फैसला लिया था, और विश्वास था उनको अपने गेंदबाजी के ऊपर। यहाँ पे देखिए कहीं पे निगाना कहीं पे निशाना, हालांकि विजय उस क्षेत्र में खेलना नहीं चाहते थे, गेंद इतनी उतली कि बल्ले का किनारा लेके गई है, हालांकि रन मिलेंगे 4। हुक शॉट खेलना चाहते थे, टाइम तो जरूर नहीं किया था, लेकिन वो 4 के साथ विजय पावले अपना खाता खोलेंगे जरूर। जबरदस्त बल्लेबाजी, गेंदबाजी, अब तक तो बहुत कमाल गेंदबाजी की है। और इस बार विजय पावले इनको भी बाहर का रास्ता दिखाया है, क्लीन बॉल, जबरदस्त गेंदबाजी। टॉस जीता था कप्तान थे विकास, कप्तान होने के बावजूद टॉस जीतने के बाद तुरंत सामने वाली टीम बहुत बड़ी बल्लेबाजी साइड है, उसके बावजूद उन्होंने गेंदबाजी चुनी, और चुनी तो क्यों चुनी है, उनको खुद के ऊपर भरोसा था, और भरोसे के ऊपर अब सही ठहराते हुए कमाल का प्रदर्शन। 3
3 विकेट पे एक अवधूत पाटिल का है, एक नितिन माटुंगे का है और दूसरा विजय पावले का विकेट खाते में किया है विकास ने। कमाल की गेंदबाजी हो चुकी है, 3 ओवर का खेल खत्म हो चुका है, स्कोर बोर्ड में रन लग चुके हैं 24। 24 धावाचा फलकावरी लागल्या जातात। आता मात्र जे काही करायचं आहे ते आता मात्र अमोल निरगुडेला करायचं आहे। गेल्या वर्षीचा हंगाम या खेळाडूने गाजवला होता, आता पुन्हा एकदा 30 दहाड दाखवावी लागेल, परंतु रणसंग्राम हे सोपं नाहीये। हे रणसंग्रामासाठी एक करवीरकर आले आणि करवीर ओळखला जातो तो म्हणजे लढवयांसाठी सौरभ महापुरे, एक उभरता सितारा बावड्याचा हा स्टारकास्ट खेळाडू आहे। डान्सिंग डाऊन द विकेट, फटका सजवण्याचा प्रयत्न, इथे मात्र गॅप मध्ये फटका केलाय, मिड विकेटला फटका केलाय, डीपला इथे मात्र प्रोटेक्शन आहे, क्षेत्ररक्षण थोडंसं खराब झालंय आणि तिथून 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड देखील झाले। तर क्षेत्ररक्षण खराब झालंय, परंतु इथे मात्र बॅकअप साठी क्षेत्ररक्षक आहेत, फेकी देखील खराब झाली, परंतु त्यानंतर बॅकअप साठी क्षेत्ररक्षक पाहायला मिळतात आणि त्यानंतर धावा ज्या आहेत त्या 27 धावा या धावसंख्येला कुठेतरी वाघ ओळखला जातो। त्या वाघाला आता मात्र जागरूकता ही दाखवणं गरजेचं आहे आणि त्या वाघाला आता मात्र दहाडण्याची इथे मात्र गरज देखील आहे, कारण का संघ अडचणीत आहे। ओहो, इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, ओहो या चेंडूवरती काय घडलंय पाहायचं आहे। या चेंडूवरती पंचांचा इशारा, हा नो चेंडू झालाय। इथे जर पाहायला गेलं तर झेल टिपला खरा, सेलिब्रेशन केलं, पण त्या इशाऱ्याकडे लक्ष नव्हतं आणि म्हणूनच या चेंडूवरती धावा। आता फ्रीचा चेंडू आहे आणि या फ्रीच्या चेंडूवरती आक्रमण करण्यासाठी कोण आहे तर अमोल निरगुडे, परंतु त्याला रोखण्यासाठी कोण आहे अजित सौंदरकर, गिरगाव एक्सप्रेस। तर दुसऱ्या बाजूला सांगलीचा सर्वोत्तम खेळाडू, ओहो खोजून काढण्याचा प्रयत्न, जबरदस्त चेंडू, या चेंडूवरती इथे मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न, कार्पेटच्या साईने फटका केलाय, निखिल फेकी करतील तोपर्यंत इथे मात्र 21 धाव ही संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली। नक्कीच चांगली इथे मात्र गोलंदाजी पाहायला मिळते। आतापर्यंत जो निर्णय घेतलाय भाई विक्रम पाटील स्पोर्ट्स संघाने, असून संघाचे जे चाहते आहेत जे आज ही स्पर्धा पाहण्यासाठी आलेत ते आता मात्र खुश आहेत। धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 31 धावा या फलकावरती। आता मात्र स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात एक उभरता सितारा, ज्याकडे कोल्हापूरकरांचं लक्ष आहे, जो खेळाडू येणाऱ्या काळामध्ये कोल्हापूरचं प्रतिनिधित्व करू शकतो एवढी क्षमता ज्या खेळाडूमध्ये आहे तो सौरभ महापुरे। नक्कीच हे नाव चर्चेमध्ये सातत्याने पाहायला मिळते आणि त्याचं कारण म्हणजे या खेळाडूने दाखवलेल्या कारनामा, आणि हो तो कारनामा इथे मात्र पाहायला मिळालाय, ज्यासाठी हा खेळाडू ओळखला जातो सौरभ महापुरे। या खेळाडूवरती दाखवला विश्वास, ज्या संघाकडे विकी पुजारी, ज्या संघाकडे आशुतोष आंबपकर सारखे खेळाडू आहेत, परंतु तरी देखील इथे मात्र सौरभ महापुरे या युवा सिताराला चान्स दिला आणि सौरभ महापुरे देखील सांगतायत चान्स दिलाय, संधी दिलेत, मग संधीचं सोनं मी देखील करतो ना, आणि तेच करताना दिसतात। या चेंडूवरती षटकार ठोकलाय, 6 धावा इथे मात्र संघाच्या खात्यामध्ये, जबरदस्त बॅटिंग। नक्कीच येणाऱ्या काळामध्ये हे नाव चर्चेमध्ये असेल आणि ते नाव चर्चेमध्ये होण्यासाठी हा खेळाडू देखील महत्वाची भूमिका सातत्याने बजावत आलाय। हा खेळाडू चांगलं नाव या खेळाडूने कमवले कमी काळामध्ये। ओहो, इथे जर पाहायला गेलं तर चांगला चेंडू इथे मात्र डिलिव्हर केला आणि या चेंडूवरती इथे मात्र भाग्याची साथ नाही आहे आणि म्हणूनच या चेंडूवरती केलेला वार गेलाय सरळ सीमारेषा पार, चौकार, 4 धावा या 2 चेंडूमध्ये 10 धावा आल्या। नक्कीच हे षटक थोडंसं जर पाहायला गेलं तर फलंदाजासाठी महत्वाचं ठरलं, कारण का या षटकामध्ये 10 धावा आल्या। आतापर्यंत 17 धावा खर्ची केलेत अजित सौंदरकर। कुठेतरी जर पाहायला गेलं तर खांद्याचा वापर देखील करणं गरजेचं आहे। थोडंसं जर पाहायला गेलं तर शॉर्ट पिच मध्ये चेंडू हा वापर करणं गरजेचं आहे, कारण का आता पावसाला इथे मात्र उदान आलं, पावसाच्या सरी बरसायला लागल्या आहेत आणि या पावसाच्या सरीमध्ये आपण गुडलेन स्पॉट वरून हलकासा बाउन्स केलात तर नक्कीच तुम्ही असरदार साबित होऊ शकता, परंतु त्यासाठी अचूकता देखील पाहिजे। जर अचूक टप्प्याचा चेंडू पडला नाही तर त्या चेंडूवरती शक्यता ही 6ची देखील नाकारता येणार नाहीये आणि म्हणूनच कुठेतरी गोलंदाजी ही देखील कसं बसणार आहे, कसोटी असणार आहे। पाहायचंय काय घडतंय, काय बिघडतंय, खूप काही घडतंय आणि खूप काही बिघडतंय देखील। बिघड करण्याचा प्रयत्न इथे मात्र थोडंसं जर पाहायला गेलं तर हा चेंडू
जेवढाही बाउन्स एक्सेप्ट होता, परंतु तेवढा बाउन्स इथे मात्र चेंडूला पाहायला मिळाला नाहीये. जेवढी उंची गाठायची होती चेंडूला ती उंची गाठता आली नाहीये आणि म्हणूनच हा चेंडू टिम्ब चेंडू आलाय, म्हणजे डॉट चेंडू आलाय. डॉट चेंडू आलाय म्हणजे धाव संख्या 41 धावा फलकावरती लागले जात आहेत. आता कुठेतरी जर पाहायला गेलं तर बालाजी ज्वेलर्स संघाने राहत की साथ मिळवली आहे, कारण का 41 धावा देखील त्यांच्यासाठी कमी नाही आहेत. 41 धावा देखील त्यांच्याकडे डिपेंड करण्याची क्षमता असणारे गोलंदाज आहेत. म्हणूनच कुठेतरी राहत की साथ त्यांनी घेतल्या. इथून पुढे येणाऱ्या चेंडूंमध्ये 7 चेंडूमध्ये जर जवळजवळ एक 10 ते 15 धावा आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये वर्चस्व गाजवलं जाऊ शकतंय. आणि 7 चेंडूमधील 1-2 चेंडू बाहेर गेले, सीमारेषा पार आले तर नक्कीच ते वर्चस्व गाजवलं जाईल या संघाच्या मधून. परंतु इथे मात्र क्रिकेट आज जर तरचा खेळ नाहीये. यस, नक्कीच हा चेंडू टाकणं गरजेचं होतं. मी आधी सांगितलंय इथे शोल्डरचा वापर करणं गरजेचं होतं. गुडलेन स्पॉट वरून या चेंडूला थोडस बाउन्स देणं गरजेचं होतं आणि तेच केलं अजित सौंदरकर यांनी. आणि त्यानंतर एक चांगला चेंडू इथे मात्र टाकल्यानंतर इथे धाव संख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 41 धावा या फलकावरती लागले जात आहेत. या षटकामध्ये थोडस कमबॅक पाहायला मिळाला, एक षटकार एक चौकार पाहायला मिळाला आणि त्यानंतर कमबॅक झाल्यानंतर 41 धावा. अजून देखील धावसंख्या नियंत्रणात आहे करवीरच्या. हे 6 चेंडू महत्वाचे आहेत आणि या 6 चेंडूंमध्ये जर एका दुसरा मोठा फटका आला तर वर्चस्व या मॅच मध्ये बालाजी ज्वेलर्स संघाचं देखील पाहायला मिळेल. आणि तोच मेसेज घेऊन सध्याच्या घडीला विकी पुजारी मैदानाच्या आतमध्ये कानमंत्र देताना पाहायला मिळत आहेत. सुनील सर, जर पाहायला गेलं तर या मॅचचा रिझल्ट काही असू द्या, पण या करवीर संघाबद्दल काय सांगाल? ज्या प्रकारे त्यांनी आतापर्यंत खेळ केलाय, ज्या प्रकारची त्यांनी गोलंदाजी केली आहे, अपोजिट संघ एक तगडा संघ आहे, एक व्यावसायिक संघ, आणि त्या संघाला इथे मात्र करवीर संघाने ज्या प्रकारचं आव्हान दिलंय, कडवं आव्हान दिलंय, त्याबद्दल काय सांगाल? जी हाँ जय जी, इस टीम ने भी वो अपसेट करने का शायद ठान लिया है. एक बड़ी अपसेट भी हो सकती है अगर नज़ीर का ये और थोड़ा सस्ता निकल जाए कुछ इस प्रकार से, तो देखेंगे किसके पास जाएंगे. और अवधूत को ही अमोल निलुगड़े इनको रनआउट अवधूत सॉरी अमोल निलुगड़े आउट हो गए, रनआउट. विकेट गिर चुका है. 41 के स्कोर पे एक और झटका लग चुका है. अभी 5 गेंदें बची है, 41 बन चुके. 50-55 अगर हो जाएंगे तो फिर इस मैच में थोड़ा सा पल्ला मेरे ख्याल से भारी हो सकता है, क्योंकि मयूर स्पोर्ट्स लिंगनूर की टीम ने इसी टीम के सामने वो 57 रन चेस भी किए थे. नक्कीच मैदानाच्या आतमध्ये फलंदाज कोण आलाय पहा. ज्याने कोल्हापूरच्या टेनिस क्रिकेट विश्वाला रिव्हर्सचा फटका दाखवला, असा रिव्हर्सचा बादशाह म्हणून ओळखला जाणारा खेळाडू, मॅन फ्रॉम वटारकर ज्या खेळाडूवरती अभिमान बाळगतात असा खेळाडू इथे मात्र अविनाश दबडे मैदानाच्या आतमध्ये षटकारांचा बेताज बादशाहगिरी सिद्ध करण्यासाठी या खेळाडूने मे महिन्यामध्ये एक टुर्नामेंट झाली होती शाहूवाडीमध्ये, जबरदस्त खेळ दाखवला होता. या चेंडूवरती रनआउटची संधी, इथे रनआउटची संधी गमावले देखील. आणि इथे काय घडलंय पहा, इथे 4 धावा या गिफ्टेड स्वरूपामध्ये आल्यात. या 4 धावा या आपल्या पराभवाचं कारण बनू शकतात. एकूण 5 आलेत. ओके, एकूण 5 आलेत. इथे अविनाश दबडेची विकेट घ्यायची होती आणि त्याचमुळे इथे गोलंदाजाने कुठेतरी फेकी ही यष्टीरक्षकाच्या दिशेने केली आणि त्यानंतर काय घडलं ते आपण डोळ्यांनी पाहिलं. आणि इथे 4 धावा आलेत. इथे 4 धावा आल्यानंतर धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर 46 धावा आल्या. या 5 धावा सर चुकी म्हणता येईल, एक चुकी आहे की घोर चुकी है? लालच बुरी बला का नाम है. अविनाश दबड़े का विकेट लेने की चाहत थी उनकी, और उस लालच में नज़ीर आ गए और इस लालच का खामियाजा देखिए. 5 रन अपने गंवाए. एक रन के लिए तरसना पड़ता है और सामने वाली टीम के पास इतने टैलेंटेड गेंदबाज है, उसमें विकी पुजारी, विजय पावले जैसे गेंदबाज है, एक रन के लिए आपको जरूर तरसाएंगे और वहां से अपने 5 रन गिफ्ट दिए हैं, तो थोड़ा सा आपको खामियाजा जरूर भुगतना पड़ेगा. अभी भी 4 गेंदों का खेल बचा हुआ है. 46 रन बन चुके हैं. देखते कितने रन और बनाए जाते.
नक्कीच इथून पुढे येणाऱ्या धावा या प्लस कामगिरी जरूर करताना पाहायला मिळतील, कारण का या संघाकडे तुम्ही म्हटल्याप्रमाणे विजय पावले या संघाकडे, आशुतोष शांभवकर या संघाकडे जर पाहायला गेलं तर अवधूत पाटील या गोलंदाजाला अजून देखील गोलंदाजी केली नाहीये. आणि स्ट्राईक वरती रिवर्सचा बेदात बादशाह मैदानाच्या आतमध्ये स्ट्राईक वरती पाहायला मिळत आहे. अविनाश दबडे षटकारांचा बेदात बादशाह. ओहो बिगिट केलाय, जबरदस्त फटका केला, फटका फसलाय का? हो फटका फसलाय आणि विकेट आले. इथे मात्र अविनाश दबडेला जावं लागेल, परतावं लागेल. इथे मात्र नजीर डोक्याला हात लावताय, इथे चूक केली होती, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये, परंतु भाग्याची साथ लाभली आहे आणि म्हणूनच इथे मात्र अविनाश दबडेची ती विकेट आली आहे. अविनाश दबडे माघारी परतले आहेत. आता मैदानामध्ये येणार कोण हा प्रश्न जरूर पडला होता आणि त्या प्रश्नावरती उत्तर आलंय. मैदानाच्या आतमध्ये अजून एक जबरदस्त टॅलेंटेड खेळाडू ज्याने ग्रामीण क्रिकेट गाजवलंय, प्रशांत गुमाने मैदानाच्या आतमध्ये अजून एक जर पाहायला गेला तर षटकारांचा बादशाह. या खेळाडूकडे देखील ती क्षमता आहे. ग्रामीण पटलावरचा एक बेदात बादशाह, ग्रामीण पटलावरचा नितीन, दुसरा नितीन माटुंगे म्हणून या खेळाडूची देखील ओळख आहे, कारण का तेवढी ताकद या खेळाडूकडे आहे, कारण का ग्रामीण पटलाचा हा बादशाह राहिलाय. मॅन फ्रॉम उसगावला बिलॉंग करणारा हा खेळाडू आहे. ओहो नक्कीच चांगला फटका, इथे मात्र स्लाइस केला, फटका जबरदस्त आणि अजित सौंदरकर चूक करताना पाहायला मिळाले आणि त्यानंतर चेंडू सरळ सीमा रेषा पार, षटकार, 6 धावा. धावसंख्येचं टोटल आता मात्र वाढताना पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचली आतापर्यंत 52 धावा या फलकावरती लागले जात आहेत. 52 52 धावा, 50चा पल्ला पार केलाय, 50 पार केले. इथून पुढे किती पार केलं जाईल हे देखील पाहावं लागेल. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाहीये. लेग बाईच्या स्वरूपामध्ये धावा येतील, किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल, कारण का फेकी थोडीशी खराब झाली आणि त्यानंतर कलेक्शन थोडस खराब झालं. तोपर्यंत 2 धावा या संघाच्या खात्यामध्ये, 2 धाव्याने धावसंख्येचं टोटल आतापर्यंत 54 धावा या धावफलकावरती लागल्या जात आहेत. प्रत्येक चेंडूवरती वर्चस्वाची लढाई खेळायची असते, कारण का एक चूक आपल्या पराभवाचं कारण ठरते आणि ती चूक करणं इथे मात्र गरजेचं नाहीये या स्टेजला, कारण का ही मॅच आजच्या दिवसातील महत्वाची मॅच आहे. आपल्याला इथे सुपरची फेरी गाठायची आहे, स्वप्नपूर्तीचं वाटचाल करणारी एक लढत आपल्याला जिंकायची आहे. ओहो बिगिट करण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही आहे. एकीने धाव इथे मात्र कंप्लीट केली आहे. दुसऱ्याचा प्रयत्न केला जाईल का? प्रशांत गुमाने इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि विकेट आली आहे. शेवटच्या चेंडूवरती इथे मात्र रनांना गती देण्यासाठी इथे मात्र प्रयत्न केला आणि त्याचमध्ये प्रयत्न फसला. एकेरी धाव संघाच्या खात्यामध्ये जोडली गेली आणि धावसंख्येचं टोटल उभारलं गेलं तब्बल 55 धावा, म्हणजे 56 धावांचं उद्दिष्ट असणार आहे. पाहायचं या 56 धावांचा पाठलाग हा कशा प्रकारे केला जाईल. नक्कीच ही मॅच काटेकी लढत होणार या शंका नाही. ही मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार या शंका नाहीये. पाहायचं या मॅच मध्ये अवधूत पाटील गोलंदाजीमध्ये काही जादू बेकारतील का? नक्कीच फलंदाजीमध्ये त्यांना रोखलंय, परंतु अवधूत पाटील हे दुधारी तलवार आहे. दुधारी यासाठी की हे ऑलराऊंडर खेळाडू आहेत. जर फलंदाजीमध्ये त्यांनी इथे मात्र आपल्या संघासाठी योगदान दिलं नाहीये, परंतु गोलंदाजीमध्ये ते योगदान देऊ शकतात. हा खेळाडू नक्कीच मोठ्या मॅचचा मोठा खेळाडू आणि या वर्षी अंगामध्ये चांगली कामगिरी केली आहे. परंतु इथे जर पाहायला गेलं तर ही मॅच
जबरदस्त होणार यात शंका नाही आहे, कारण का दोन्ही संघाकडे तेवढ्या ताकदीचे खेळाडू आहेत. पहिल्या मॅच मध्ये बालाजी ज्वेलर्स संघाने पराभूत केलं होतं. पुन्हा एकदा तोच इतिहास दोहरवला जाईल का हे देखील पाहावं लागेल. थोडस मायक्रोफोन मध्ये बदल होतो आणि त्यानंतर जोडला जातो इंडियाचा एक बुलंद आवाज. सुनीलजी गायकवाड सरांचा आवाज देखील जोडला जातोय. अजय पाटील आणि अतुल पाटील हे दोन बंधू स्वयंसेवकाची भूमिका पार पडतात. आपण जे बॉल गेलेत ते आणून द्यायचेत आणि कमिटीला सहकार्य करायचंय. योगदान या दोन्ही खेळाडूंचं देखील राहिले आणि त्यांनी असंच योगदान द्यायचंय. थँक्यू. सुनीलजी गायकवाड सर, पावसाच्या रिमझिम सरी थोडेसे बरसायला लागलेत आणि या रिमझिम सरी बरसल्यानंतर बालाजी ज्वेलर्स संघ हा कुठेतरी वर्चस्व गाजेल का? कारण का या संघाकडे वेगाचे गोलंदाज आहेत आणि त्या गोलंदाजांनी जर अचूकता राखली, वुडलँड स्पॉट वरून चेंडूला जर गती दिली तर नक्कीच अपोजिट संघ हा जर पाहायला गेला तर अडचणीच येऊ शकतो. काय घडेल, काय सांगाल या मॅच बद्दल? हालांकि रनचेस जो है 56 रन की, वो बड़ी रनचेस तो नहीं है. प्रति ओवर आपको 11 रन, और इस प्रकार के टूर्नामेंट में 11-12 रन बनाना इतना मुश्किल नहीं है. लेकिन एक नाम है, उस नाम को आपको भेजना पड़ेगा, वो विजय पावले. इनके 12 गेंदें आपको झेलनी पड़ेगी. अगर आपने विजय पावले की 12 गेंदों में 12 भी रन बनाए तो आप मैच में जीत सकते हैं. क्योंकि अगर आप उनके सामने डटे रहेंगे तो फिर आपका काम आसान होगा. लेकिन विकी पुजारी, इनके उंगलियों का जादू आपको देखने को मिलेगा. तो बहुत कड़ा संघर्ष देखने को मिलने वाला है. अपने पिछले मुकाबले में देखा था कि विजय पावले के ऊपर भी बड़े शॉट खेले गए थे, लेकिन वो मैच अलग था, ये मैच अलग है. उस बार थोड़ी सी कंडीशन में बदली जा चुकी है. थोड़ी सी बारिश की हल्की हल्की बूंदें भी अब मैदान पे दिखाई दे रही है. और 56 रन अगर रन बनाए जाते तो भाई विक्रम स्पोर्ट्स हासूर की टीम वो बड़ा अपसेट करने वाली है. और उस टीम ने हम यहाँ पे खेलने के लिए नहीं आए हैं, हम यहाँ पे लड़ने के लिए आए हैं, ये जज्बा दिखाया है. खास करके उनके कप्तान विक्रम ने दिखाया था गेंदबाजी करते हुए. जो 3 विकेट लिए थे अवधूत पाटिल का, विकास ने बहुत जबरदस्त गेंदबाजी की थी. अवधूत पाटिल का विकेट लिया था, नितिन माटुंगे का विकेट लिया था. और जिस प्रकार की उन्होंने गेंदबाजी की थी, बहुत कमाल की विकेट गेंदबाजी की थी. विजय पावले को भी उन्होंने चलता किया था. तो फील्डिंग में बहुत जबरदस्त की थी, कैच भी अच्छी पकड़ी थी. तो 56 रन बनाइए और क्वालिफिकेशन आप पक्का कीजिए. टॉप 8 में अगर आपको पहुंचना है तो यहाँ पे 56 रन बनाने पड़ेंगे. हर ओवर में 11-11 कैलकुलेशन आपके दिमाग में होना चाहिए. हर एक गेंद के ऊपर वो कैलकुलेटर के ऊपर आपकी नजर रहनी चाहिए. आपके पास बल्लेबाजी में बहुत खिलाड़ी है जो इस मैच में सिंगल हैंडली जिता सकते हैं. लेकिन सामने वाले टीम के पास जो गेंदबाज है वहां पे अवधूत पाटिल वो गेंदबाजी करते हुए दिखाएंगे. आशुतोष अंबवकर वो भी गेंदबाजी करते हुए दिखाई देंगे. और विजय पावले और विकी पुजारी, ये 4 नाम बहुत आपको तकलीफ देने वाले हैं. हालांकि अमोल नुगड़े ये भी बहुत जबरदस्त गेंदबाजी है, लेकिन थोड़ा सा पिछले मुकाबले में थोड़ा से महंगे साबित हुए थे. तो सौरभ महापुरे ये भी गेंदबाजी करते हुए दिखाई दिए थे. मेरे ख्याल से नामदार चषक कागल में जो टूर्नामेंट हुई थी वहां पे सौरभ ने अच्छी गेंदबाजी की थी. या मैदानावरती ज्या स्पर्धा आपण पाहतोय, मयूर स्पोर्ट्स लिंगनूर यांच्या वतीने सुद्धा नामदार चषक स्पर्धा आपण पाहिली होती आणि इथं सुद्धा ही स्पर्धा आपण पाहतोय. आणि याच ग्राउंडचे अध्यक्ष नाना साबळेकर या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचा मनपूर्वक धन्यवाद. मॅच शुरू होता हुआ पहली गेंद के ऊपर रिवर्स का शॉट, गेंद को भेजा है सीमा रेशा के बहुत छेड़ों के लिए. सचिन देशमुख आते संग हल्ला बोला है किसके सामने? विकी पुजारी के पहली गेंद को भेजा है अब सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए.
किरण और सचिन की बल्लेबाजी। नक्कीच विकी पुजारीच्या विरोधात षटकार ठोकलाय, छोटा पॅकेट बडा धमाका। हो दुसऱ्या चेंडूवरती अनियंत्रित मारा, पहिल्या चेंडूचं प्रेशर पहा किती आहे, पहिला चेंडू आणि या पहिल्या चेंडूवरती प्रेशर पाहायला मिळालं आणि त्यानंतर इथे एक्स्ट्रा धावा आहेत का हे देखील पाहावं लागेल पंचांकडे, तिसऱ्या पंचांकडे इथे मात्र धावा घेतल्या पाहिजे। तिसऱ्या पंचाची भूमिका इथे मात्र बजावताना पाहायला मिळतील ते म्हणजेच धनंजय पाटील। आपण याचे तिसऱ्या पंचाची भूमिका जी आहे ती पार पाडायची आहे, थोडंसं हाईट आहे का हे देखील पाहावं लागेल। इट्स नो बॉल, इट्स नो बॉल। नक्कीच हा नो चेंडू आहे, नक्कीच खराब चेंडू आणि त्यानंतर इथे मात्र एक्स्ट्रा धावा या संघाच्या खात्यामध्ये ऍड होताना पाहायला मिळतील। विकी पुजारी प्रेशर आहे या महत्वाच्या मॅच, परंतु प्रेशर हँडल करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे। इथे घुटना टेक, तमाशा देख, मोठा फटका, वा जबरदस्त, छोट्या पॅकेटने बडा धमाका केलाय। बॅटिंग आवडले का? टायरचा आवाज होऊन जाऊ दे। कळंबाचा सुपरस्टार या खेळाडूने या आधी वासिक शेखच्या विरोधात इथे बावड्याच्या टुर्नामेंट मध्ये अशाच प्रकारे फटकेबाजी केली देखील होती। स्टारकास्ट खेळाडूंच्या यादीमध्ये हे देखील नाव आता मात्र यायला सुरुवात झाली आहे। सचिन देशमुख छोटा तीर है, वार गंभीर करते हैं ऐसे सचिन देशमुख। नक्कीच चांगली बॅटिंग आता मात्र अपोजिट संघ आणि या अपोजिट संघाचे दाणे दणाणलेत या एका खेळाडूने। नाव एकच आहे, नावाची चर्चा एकच आहे, सचिन देशमुख। छोटा पॅकेट बडा धमाका, काय धमाका केलाय सचिन देशमुखने आतापर्यंतच्या 3 चेंडूंवरती। विकी पुजारी सारख्या एका दर्जेदार गोलंदाजाला इथे मात्र सैरभर केले। इथे नो लुक शॉट, वा जबरदस्त, काय फटका केलाय। आता यावरती उत्तर आहे का तुमच्याकडे? आता यावरती देखील उत्तर नाहीये। चेंडू मध्ये खराबी होती आणि या खराब चेंडूला इथे मात्र फक्त दिशा दिली गेली आहे। चेंडूला पाठवलंय सरळ सीमा रेषापार, आला हा शानदार चौकार। सचिन आज मात्र या महत्वाच्या मॅच मध्ये बरसताना दिसतोय। छोटा पॅकेट आहे, बडा धमाका, छोटा साइज करता है बहुत बड़ा। ये फाइट, ये फाइट पाहायला मिळते। पंधरा धावा फलकावरती लागले जातात विकी पुजारीच्या या षटकामध्ये। आतापर्यंत 15 धावा या फलकावरती लागले। चांगली बॅटिंग पाहायला मिळते। सचिन देशमुखची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या होऊन जातात सचिन देशमुखसाठी। जबरदस्त खेळाडू आहे, एका सारखाच खेळाडूंच्या विरोधात ही बॅटिंग पाहायला मिळते आणि बॉस देखील बघतायत या खेळाडूचा दर्जेदार खेळ, कारण का करवीर विभागाला बिलॉंग करणारे बॉस आहेत आणि त्यांच्याच विरोधात आज सचिन देशमुख आग ओकणारी बॅटिंग त्याच्या माध्यमातून पाहायला मिळते। जसे चेंडू येतात, जसे प्रश्न पडतात त्याच्यावरती उत्तर देतोय। विकेट करण्याचा प्रयत्न, एक पाऊल पुढे टाकला परंतु त्या पाऊलाला तसंच मागे परतावं लागलंय, कारण का हा चेंडू निर्धाव देखील आला। निर्धाव चेंडू आणि धाव संख्या रोखली गेली आहे। धाव संख्या आता मात्र जाऊन पोहोचली 15 वरती। आता मात्र विजय पावले नक्कीच काही ना काही आतमध्ये जर पाहायला गेला तर चक्रीवर रस्ताना पाहायला मिळतील। यानंतरची विजय पावलेंची षटक ही निर्णायक असतील, कारण का आग ओकणारी गोलंदाजी ही विजय पावलेंची देखील असेल। पाहायचं त्यावरती कशा प्रकारे उत्तर असेल, परंतु सध्याच्या घडीला विकी पुजारीवरती उत्तर शोधले सचिन देशमुखने। जबरदस्त बॅटिंग पाहायला मिळते। आयुष्यात जर विजय हवा असेल तर संघर्ष देखील करावा लागतो आणि तो संघर्ष एकट्याने करताय सध्याच्या घडीला।
इथे जर पाहायला गेलं तर फटका खेळला आहे कव्हरच्या दिशेने हा फटका खेळला कव्हर एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने फटका खेळला अवधूत पाटील या चेंडूला फेकी करतील तोपर्यंत एकेरी धाव ही कंप्लीट झाली एकेरी धाव आले आणि त्यानंतर धावसंख्येचं टोटल 16 वरती विराजमान झालंय सचिन पडले आणि त्यानंतर त्यांची बॅट निसरली आणि ती बॅट इथे मात्र नितीन माटुंगेने आता हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए आशीर्वाद तुला हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए
रील्स वायरल हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल टेनिस क्रिकेट .in को
को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए। हमारे चैनल tenniscricket.in को अब थोड़ा सा प्रेशर बढ़ता हुआ ये गेंद सचिन के लिए, एक और बड़ी शॉट खेलना चाहते थे, इस बार गलती की है, अपने सबसे बेहतरीन शॉट के ऊपर विकेट गंवाया है और इस मैच में हल्की सी सुरंग अब बनाई गई है क्योंकि इस टीम के पास बहुत बड़े बड़े दिग्गज गेंदबाज है और छोटी सी एक उनको सुरंग मिली है। देखते क्या करते इस सुरंग से क्या वापसी करेंगे। नक्कीच कोणीतरी म्हटलं देखील आहे, हातातलं गेलं तरी नशिबातलं कोणीच घेऊ शकत नाही, कारण फुकटचं पुरत नाही आणि कष्टाचं संपत नाही। आता मात्र कष्ट घ्यायला सुरुवात केली आहे। मी या आधी ही मॅच दुसऱ्या इनिंगला जेव्हा सुरुवात झाली तेव्हा मी म्हटलं होतं की अवधूत पाटीलने बॅट मधून धावा जरूर नाही बनवल्या, परंतु ही दुधारी तलवार आहे, ही दुधारी तलवार कोणत्याही क्षणी अपोजिट शत्रूवरती कधी दहाडू शकते, अपोजिट संघाला नेस्त नाबूद करू शकते। ही ताकद आहे या खेळाडूची आणि ही ताकद या वर्षीच्या अंगामध्ये आपण टेनिस बॉल क्रिकेट मध्ये पाहिली आहे आणि त्याचबरोबर सध्याच्या घडीला रबर बॉल क्रिकेट मध्ये देखील या खेळाडूने वर्चस्व राखलंय। अवधूत पाटील या मॅच मध्ये पहिल्या चेंडूवरती विकेट आली त्यांची, परंतु आता मात्र गोलंदाजीमध्ये ते उत्तर देत आहेत। अवधूत पाटील आता मात्र हे 3 चेंडू या मॅच मध्ये निर्धाव टाकल्यानंतर वापसी करताना पाहायला मिळत आहेत। नक्कीच अवधूत पाटील या मॅच मध्ये रंग भरायला सुरुवात केली आहे, परंतु त्या रंगाचे बेढंग करण्यासाठी सुनील शेलार देखील सज्ज। मॅन फ्रॉम कुडीत्रेचा हा सारखाच खेळाडू आहे, नक्कीच वर्चस्व राखले या खेळाडूने देखील ग्रामीण पटलामध्ये, परंतु या ग्रामीण पटलावरतून बाहेर येऊन आज मात्र एक विशाल समुद्र नापायचा आहे। या विशाल समुद्रामध्ये आपल्याला आज भरारी घ्यायची आहे आणि या विशाल समुद्राला पार करून आपल्याला आज किनारा, यशाचा किनारा गाठायचा आहे आणि तो गाठण्यासाठी सज्ज झालेत हे सर्व खेळाडू, परंतु सोपा नाही आहे, कारण का ही नाव कधी डुबू शकते, कारण का त्या नावेला सुरुंग पाडण्याचं काम, बोगदा पाडण्याचं काम अवधूत पाटील हा स्टार खेळाडू करू शकतो। पाहायचंय काय घडतंय। धावसंख्या आतापर्यंत जाऊन पोहोचली आहे 34 धावा, अजून देखील पल्ला गाठायचा, खूप सारा पल्ला गाठायचा आहे, 22 धावा अजून देखील शिल्लक आहेत। ओ नक्कीच वेगात टाकलाय, वेगाबरोबर अचूकता आहे का? नाहीये, वेगाबरोबर ती अचूकता नाहीये आणि म्हणूनच या चेंडूवरती एक्स्ट्रा धावा आहेत, एक्स्ट्रा धावले आणि एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे। धावसंख्या जाऊन पोहोचली आहे आतापर्यंत 35 धावा फलकावरती लागल्या जात आहेत। मित्रांनो, कितीही मोठा पाठिंबा असला तरी यशस्वी तोच होतो ज्याच्या रक्तात जिंकण्याची हिंमत आणि लढण्याची धमक असते, लढण्याची धमक आणि जिंकण्याची
दमक या दोन्ही संघांमध्ये आहे. इथे मात्र आडव्या बॅटने फटकाला लपेटलं गेलं. इथे मात्र अजय सुवेकर कुठेतरी चूक करताना पाहायला मिळाले. फेकी सुद्धा चांगली झाली, परंतु अवधूत पाटीलच्या माध्यमातून इथे मात्र करेक्शन खराब झालं आणि त्यानंतर इथे 2 धावा या कंप्लीट झाल्या. फेकी चांगली झाली, स्वतः थोडेसे फंबल झाले जरूर, परंतु त्यानंतर फेकी चांगली पाहायला मिळाली, परंतु इथे कलेक्शन खराब. त्यानंतर 2 धावा कंप्लीट, 2 धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. 37 धावा जिंकण्यासाठी 13 मध्ये 19 ची गरज आहे. 13 चेंडू 19. अजून देखील चेंडू आणि रन मधील अंतर फारसं नाही आहे. मॅच कंट्रोल मध्ये आहे, परंतु आपल्या या मॅचला कंट्रोल मध्ये आणलंय जरूर, परंतु कुठेतरी आपण चूक देखील करताय हे निर्धाव चेंडू खेळून. ओ वेगात इथे मात्र चेंडू टाकलाय. याच बरोबर मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या अवधूत पाटील साठी होऊन जाऊ द्या. काय जबरदस्त गोलंदाजी केली आहे. मी आधी सांगितलंय ही दूध आली तरवार आहे, शत्रूला कापण्यासाठी कधी सज्ज होते आणि इथे मात्र शत्रूला रोखण्यासाठी सज्ज झालाय अवधूत पाटील. बुए स्टार इथे रोखला गेला धावा. हे षटक महत्वाचं आहे. या षटकामध्ये कोणता खेळाडू इम्पॅक्ट पाडेल हे देखील पाहायचं आहे. एका बाजूला सचिन देशमुखने विजयासाठी पाय रोवलाय, परंतु हा पाय रोवून चालणार नाहीये. विजयाची ती इमारत आपल्याला जी आहे ती पूर्णत्वास न्यायची आहे. पाया रोवून चालणार नाहीये. विजयाची ती इमारत ही देखील आपल्याला ती पूर्ण करायची आहे आणि ती पूर्ण करण्यासाठी इथे मात्र बॅटिंग देखील चांगली करावी लागेल, परंतु इथे कुठेतरी वर्चस्व देखील दाखलं जातंय. या मॅच मध्ये हे षटक टाकणार कोण हे देखील पाहावं लागेल. सर जबरदस्त मॅच. शिवते चषक आजचा पहिला दिवस आहे. गेल्या वर्षी या स्पर्धेला चांगल्या प्रकारे सक्सेस मिळालं. शेवटच्या दिवशी ही स्पर्धा चांगल्या प्रकारे पाहिली गेली, कारण का या शेवटच्या दिवशी याच मैदानावरती रोहित भालेराव सारखे स्टारकास्ट खेळाडू या मैदानावरती येऊन गेले होते गेल्या वर्षी. या वर्षी कोण येणार याच्यावरती प्रश्नचिन्ह आहे जरूर. शेवटच्या दिवशी देखील स्टारकास्ट खेळाडू येतील, परंतु सध्याच्या घडीला जे खेळाडू आहेत ते स्टारकास्ट प्रमाणेच कामगिरी करतात. काय सांगाल सर, येणारे 12 चेंडू कशा प्रकारे असतील, या 12 चेंडू मध्ये कशा प्रकारे वर्चस्व राखलं जाईल? जी हाँ, शिवतेज चषक का ये दूसरा सीजन है और पहले ही दिन बड़े बड़े नाम आपको आज के दिन में देखने को मिले, लेकिन अंतिम पड़ाव पे किस खिलाड़ी का नाम होगा इस मैच के ऊपर निर्भर रहेगा, क्योंकि एक टीम में जो नाम है वो एक तरफ है और बाकी 15 टीम एक तरफ है, क्योंकि इस टीम के पास बहुत बड़े बड़े नाम है और इसमें से एक विजय पाउले फिर एक बार अपना जलवा दिखाने के लिए तैयार है. पिछले मैच में जरूर उन्होंने 10 गेंदें फेंकी थी, 17 रन दिए थे, लेकिन यहाँ पे पलटवार करना पड़ेगा विजय पाउले को. 12 गेंदों में 19 चाहिए और खास करके ध्यान में रखना चाहिए किरण को, क्योंकि उन्होंने 5 गेंदें खेली है, मात्र 2 ही रन बनाए हैं. 4 गेंदें डॉट खेली है उसमें से किरण ने, तो ये डॉट गेंदें ना खेली है, सिंगल बना के दीजिए. देखते क्या करेंगे सुनील शेलार. विजय पाउली की तेज तर्रार गेंद ऑफ स्टंप से बाहर जाती हुई गेंद खेलने की कोशिश की थी, बल्ले के साथ कनेक्शन नहीं है. एक और गेंद डॉट आती हुई. तो अब बहुत इंपॉर्टेंट फेज जारी है इस मैच का, क्योंकि विजय पाउली की ये 5 गेंदें, इन 5 गेंदों को किस प्रकार से आकेंगे. मेरे ख्याल से 5 गेंदों में 5 बनाइए, अगले ओवर में रखिए 13-14 रन, क्योंकि कमजोर कड़ी आपको वहां पे देखने को मिल सकती है. शायद वहां पे अमोल गेंदबाजी करते हुए दिखाई देंगे या फिर आशुतोष अंबपकर भी आ सकते हैं. लेकिन फिलहाल यहां पे एक बात है कि विजय पाउले को अब किस प्रकार से फेस करेंगे, क्योंकि सुनील शेलार, चले सुनील शेलार को कुछ ना कुछ करना पड़ेगा. अब वो बल्ला तो जरूर फेंका था तेजी के साथ, पहला रन तेजी के साथ पूरा किया, दूसरे के जाना चाहिए, बढ़ाइए रन, एक रन आप दबाव डालिए. पहला रन तेज भागी है और फील्डर के ऊपर दबाव डालिए, और इस दबाव के कारण 2 रन तो प्राप्त किए हैं. कनेक्शन बल्ले के साथ था, 2 रन आ गए. 17 चाहिए जीत के लिए. मजेदार मुकाबला, 10 गेंदे 17 रन. इन 4 गेंदों में 4 बनाइए, अंतिम ओवर में रखी है 12-13. वहां पे आशुतोष अंबपकर या फिर अमोल निलुगड़े, सौरभ महापुरे भी गेंदबाजी कर सकते, अवधूत पाटिल भी कर सकते. नहीं है, विजय पाउली की दूसरी है तो अवधूत नहीं कर पाएंगे. अंबपकर या फिर अमोल निलुगड़े. चलिए ये गेंद, और यहाँ पे देखिए जबरदस्त गेंदबाजी.
और फिर एक बार होते कि डायरेक्ट है, थोड़ा सा कभी कभी डायरेक्ट हिट लगती है तो विकेट मिलता है, लेकिन यहाँ पे डायरेक्ट हिट के साथ वो 2 रन प्राप्त किए जा चुके। अब चाहिए 15। रिव्यू नहीं है, रिव्यू नहीं है। हाँ ओके 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 हाँ ओके आवाज थांबवा। नॉट आउट है, 2 रन मिलेंगे। बहुत काटे का मुकाबला। 9 गेंदों में चाहिए 15। 9 गेंदे 15 रन। नौ गेंदे 15 रन। बहुत कमाल चल रहा है अभी मैच में। हालांकि आज के पूरे दिन में उस सूरज का दर्शन तो हुआ नहीं है, बादल बड़ी मात्रा में छाए हुए हैं। इस बीच गेंद, इस बार भी रन मिलेंगे मिलेंगे। एक तो पूरा किया है, थोड़े से फंबल हो चुके हैं, दूसरा नहीं, मना कर दिया। सही किया है, एक और आ गया। 14 चाहिए अब जीतने के लिए। 8 गेंदें बची है, 14 रन। इस मैच ने बहुत सारे करवटें बदली है, कभी इधर कभी उधर। ये मैच कमजोर दिल वालों का नहीं है, ये मैच हाई वोल्टेज ड्रामा बनने जा रहा है, क्योंकि ये बड़ा अपसेट होने वाला है, बड़ी उलटफेर होने वाली है। अगर विक्रम भाई स्पोर्ट्स हासूर की टीम ये रन बनाती है तो इस साल का सबसे बड़ा उलटफेर हो सकता है। बहुत जबरदस्त मैच। ये देखिए खराब बल्लेबाजी चल रही है किरण द्वारा। किरण ने अब तक मात्र 2 ही रन बनाए और हर एक बार वो बड़े शॉट में क्यों जा रहे हैं यही पता नहीं है, क्योंकि अब विजय पावले के सामने सिंगल बनाई है, क्योंकि अभी भी एक कमजोर कड़ी आपके पास बाकी है। किरण जिन्होंने 6 गेंदे खेली है, मात्र 2 ही रन बनाए और 5 गेंदे डॉट खेली है। उसमें से अगर 5 रन और आते हैं तो सामने वाले बल्लेबाजों के ऊपर से थोड़ा सा दबाव कम भी हो सकता था, लेकिन अब अंतिम गेंद है, अब सिंगल लेने की फायदा नहीं है। इस बार भी ये गेंद डॉट हो चुकी है। विजय पावले देखिए इस ओवर से मात्र 5 ही रन खर्चे हैं और अंतिम ओवर में अब 14। मैंने बात की थी कि अंतिम ओवर में 13-14 रखी है, तो 14 तो रख चुके हैं। क्या आप अमोल के पास जाएंगे या फिर सौरभ के पास जाएंगे या फिर आप आशुतोष अंबवकर के पास जाएंगे, क्योंकि आपके सामने बहुत सारे विकल्प है। इसमें से सबसे बेस्ट आपको चुनना है अवधूत पाटिल, जिन्होंने अपने 1 ओवर पूरा किया था, विजय ने 2 पूरे किए हैं। तो अब आपको नए गेंदबाज के साथ ही गेंदबाजी करनी है। 6 गेंदे 14 रन। नक्कीच पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या तब्बल 16 धावा आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये विजय पावलेंच्या विरुद्ध 17 धावा आणि तिसरं षटक जर पाहायला गेलं तर तिसऱ्या षटकामध्ये अवधूत पाटीलने आपल्या संघाला इथे मात्र पुन्हा एकदा या मॅच मध्ये आणलं। तिसऱ्या षटकामध्ये अवधूत पाटीलच्या त्या षटकामध्ये फक्त 4 धावा त्या इम्पॅक्ट करून गेल्या आणि 5व्या षटकामध्ये वाटलं होतं अवधूत पाटीलला ठेवलं जाईल, परंतु इथे विजय पावलेवरती पुन्हा एकदा विश्वास दाखवला, कारण का सचिन देशमुख जे विजय पावलेंवरती आक्रमक दाखवता होते ते माघारी परतले आणि त्यानंतर या मॅच मध्ये जर पाहायला गेलं तर
नक्कीच ज्या धावा त्या 5 धावा आल्या त्या कुठेतरी वर्चस्व मी मगाशीच बोललो होतो सर की त्या थ्रोच्या त्या 5 धावा आपण अपोजिट संघाला म्हणजे बालाजी ज्वेलर्स संघाला त्या 5 धावा दिल्या त्या 5 धावा पराभवाचं कारण देखील ठरू शकतात. त्या 5 धावा किती वर्चस्व गाजवत आहेत या मॅच मध्ये पहा. नक्कीच धावसंख्येचं टोटल आतापर्यंत जर पाहायला गेलं तर जिंकण्यासाठी 6 चेंडू आहेत आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी गरज आहे अजून देखील 14 धावांची. 6 चेंडू 14 धावा. नक्कीच ही मॅच हाय व्होल्टेज मॅच आहे. जगावं तर फिनिक्स पक्षाप्रमाणे जगावं. झाली राग तरीही त्यातून झेप घेऊन आकाशी उडावं आणि पंख पसरून दाखवून द्यावं त्या अनंत आभाळाला की बघ समोर कितीही अडचणी आल्या तरी मी उडत राहणार. जितकं संकट तू माझ्या रस्त्यामध्ये आणून ठेवशील तितक्या संकटांना भेदत मी उंच भरारी घेत जाणार आणि समस्त ब्रह्मांडाला दाखवून देणार. अंत असती प्रारंभ. एंड इज द बिगिनिंग. जिथं अंत होतो तिथूनच नव्याने सुरुवात करायची असते आणि हेच केलं या संघाने. बालाजी ज्वेलर्स संघाने वाटलं होतं या संघाचा अंत झालाय परंतु तिथे त्यांनी हार मानली नाही. त्यांचा अंत नव्हता त्यांचा तो सुरुवातीचा काळ होता. अंत झाला असं सर्वांना वाटत होतं परंतु तिथे मात्र एक आशेचा किरण अवधूत पाटीलने प्रज्वलित केला आणि त्यानंतर इथे मात्र आता ती आग लागली आहे. आता मात्र 6 चेंडू 14 धावांची ती भूक भागवण्यासाठी सज्ज झालाय आणि रोखण्यासाठी सज्ज झालाय. कोल्हापूर एक्सप्रेस गोलंदाजी मार्कवरती आशुतोष अंबपकर. अंबप एक गाव आणि याच अंबप गावातील आशुतोष हे नाव. ओहो नक्कीच ते सर्रार तिकट चेंडू टाकलाय आणि त्या चेंडूवरती धावा रोखलाय. पहिला चेंडू निर्धाव आलाय. पहिला वार खाली गेलाय. आपण या मॅच मध्ये किती निर्धाव चेंडू केले आतापर्यंत आपण जवळजवळ 10 ते 12 चेंडू निर्धाव केलाय. त्या चेंडूवरती एक धाव. मी आधी सांगितलं होतं की सातत्य महत्वाचं आहे. 14 चेंडू निर्धाव पहा. त्या 14 चेंडूवरती 14 धावा आल्या असत्या तर या मॅच मध्ये आपण आताच जिंकला असतात. म्हणजे एक धावेची किंमत या मॅच मध्ये मोजावी लागली आहे. पहा दुसरा आला हा चेंडू निर्धाव म्हणजे 15 चेंडू या मॅच मध्ये निर्धाव आले. सचिन देशमुखने विजयाची स्वप्न इथे मात्र संघाला दाखवून दिली परंतु ते स्वप्न पूर्ण करण्याची ती ताकद कुठेतरी कमी पाहायला मिळाली आहे. याचं कारण एकच आहे प्रत्येकाला इथे मात्र जबाबदारी दिली होती परंतु ती निभावता आली नाहीये. नक्कीच जबरदस्त गोलंदाजी कमबॅक असावा तर असा. नक्कीच इथे जर पाहायला गेला तर हा देखील चेंडू जबरदस्त टाकलाय. या चेंडूवरती इथे मात्र मस्तक पे दस्तक. इथे मात्र फलंदाजाच्या मस्तकला इथे मात्र दस्तक दिले. धावा या एकच धाव आलेत त्या पण बाईकच्या स्वरूपामध्ये. या चेंडूवरती एकेरी धाव म्हणजे जिंकण्यासाठी अजून देखील गरज आहे. 3-13 वाचतील कोणाचे हे देखील पाहावं लागेल. 3 चेंडू 13 धावा. मॅच जबरदस्त आहे मित्रांनो. एकदा जोरदार टाळ्या या मॅच साठी देखील होऊन जाऊ द्या. प्रेक्षकांच्या टाळ्यांची देखील सज्ज आहेत. ओ बिगिट करण्याचा प्रयत्न इथे जर पाहायला गेलं तर रोखला गेलाय. एकदा जोरदार टाळ्या होऊन जात्या. जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळाले. शेवटचा षटक महत्वाचं षटक आणि या महत्वाच्या षटकामध्ये एक्सपिरियन्स झोकून दिलाय. यासाठी मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या अवधूत पाटील साठी देखील झाल्या पाहिजेत. काय जबरदस्त गोलंदाजी केली अवधूत पाटीलने आणि या मॅचचा खऱ्या अर्थाने सूत्रधार कोण असेल तर तो अवधूत पाटील देखील आहे. प्रमुख गोलंदाज आणि या प्रमुख गोलंदाजावरती तब्बल 16 आणि 17 धावा आल्या. तेव्हा अवधूत पाटीलने सांगितलं मला या आधी तुम्ही यूज केला नाहीये. माझा वापर तुम्ही गोलंदाजामध्ये केला नाहीये परंतु आताच्या या क्षणाला मी स्वतः जबाबदारी घेतो. हरलो तर माझी जबाबदारी आणि जिंकलो तरी देखील माझी जबाबदारी घेतली आणि ती जबाबदारी पार पाडली. आता मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवरती जबाबदारी कोणाला पार पाडायची आहे. निखिलला आज संधी आहे हिरो बनण्याची. उभरता सितारा आहे. या खेळाडूकडे देखील ती प्रतिभाशाली क्षमता आहे. दाखवली जाईल का की आशुतोष अंबपकर हे रोखण्यामध्ये यशस्वी होतील हे देखील पाहावं लागेल.
नक्कीच या चेंडूवरती जर पाहायला गेलं तर एक्स्ट्रा धावेने धावसंख्येमध्ये वाढ झाली आहे. नक्कीच आता मात्र जर पाहायला गेलं तर संतोष कांजर म्हणजे बॉस यांनी कुठेतरी राहत की साथ घेतली आहे, परंतु बॉस देखील सांगतायत की माझ्या करवीर संघाने देखील आज मला झुंजवलंय. आज जबरदस्त खेळ पाहायला मिळाला. ओ चांगला चेंडू डिलिव्हर केलाय, जबरदस्त गोलंदाजी. वाह आशुतोष आंबपकर पुन्हा एकदा छा गए. नक्कीच आता जर पाहायला गेलं तर बॉस झाले तर तो विजयाचा गुलाल उधळण्यासाठी आतापर्यंत बॉस खामोश होते. आता या मॅच जिंकून पुन्हा एकदा तो विजयाचा गुलाल उधळण्यासाठी सज्ज झाले. बॉस सज्ज झालेत सेलिब्रेशन करण्यासाठी, परंतु विकास बोरचं देखील कौतुक करण्यासाठी ते मागे सरसरले नाहीयेत. ओहो बिगिट केलाय, जबरदस्त फटका. शेवट का होईना इथे मात्र पूर्ण केलाय, परंतु या मॅच मध्ये एकदा जोरदार टाळ्या या करवीर ग्रामीण संघासाठी, विक्रमबाई स्पोर्ट्स संघासाठी होऊन जाऊ द्या. नक्कीच विकास बोर नाराज होऊ नका, सचिन देशमुख नाराज होऊ नका, चांगले खेळलायत. या स्टेज वरती आपला दर्जेदार खेळ पाहायला मिळालाय. आज जिंकलाय तुम्ही. नक्कीच बालाजी ज्वेलर्स संघाचे ओनर गजेंद्रजी राजपूत सर आज नक्कीच राहत की साथ घेताना पाहायला मिळाले आहेत, कारण का यांच्या मालकीचा हा संघ इथे मात्र या सुपर 8 मध्ये दाखल झाला. नक्कीच आजचा दिवस महत्वाचा दिवस आणि या महत्वाच्या दिवसामध्ये दर्जेदार लढत पाहायला मिळाले आहेत. पहिला दिवस होता, अजून 4 दिवस बाकी आहेत. 4 दिवसाचा खेळ मिस करायचा नाहीये. अजून देखील चांगले क्रिकेट आपल्याला पाहायला मिळणार आहे. अजून देखील हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए. हमारे चैनल tenniscricket.in को सब्सक्राइब करें और बेल आइकॉन पर क्लिक कीजिए टेनिस क्रिकेट के लेटेस्ट वीडियो सबसे पहले देखने के लिए.